हा अनुभव माझ्यासाठी खूप भयंकर होता आणि हा मी रिपीट कधीच करणार नाही. तर काय केलं आणि काय झालं सगळं सांगते तुम्हाला. तर आता आम्ही आलो आहे लोणावळ्याला. काल पोहोचलो होतो आणि आज सकाळी नाश्ता वगैरे करून बाहेर पडलो आहे. तर आज आलो आहे आम्ही वॅक्स म्युझियम बघण्यासाठी. तर मी तर फर्स्ट टाईमच बघते वॅक्स म्युझियम. आणि सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज होते एंट्रीलाच. आणि सगळे बघा महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भरपूर असे स्टॅच्यू होते. स्टॅच्यू म्हणतात का मीनाची पुतळे पण म्हणत असतील. तर तसं काय होतं, सगळ्यांचे फोटोज वगैरे काढणं चालू होतं. भरपूर सगळ्या हर एक क्षेत्रामध्ये, जसं की धार्मिक असू दे, क्रिकेटर असू दे, अभिनेत्री असू दे, का आपले नेते लोक असू दे, जे पण मोठे मोठे काम केलेत आपल्या देशासाठी सगळेचे सगळे होते. ॲक्टर बरेचसे आणि काही ते एकदम ॲक्युरेट दिसत होते, की सेम टू सेम असं. म्हणजे थोडं सोनू निगम असू दे किंवा प्रभुदेवा एकदम सेम होते. सलमान खान तेवढं काही मला वाटले नाही, जे की मला पुढे दाखवते बघा. प्रभुदेवा ते एकदम सेम दिसत होते. आणि अमिताभ बच्चन 90% एकदम छान, एकदम ॲक्युरेट. करीना कपूर मला वाटलीच नाही की करीना कपूर आहे. सलमान खान पण नाही तेवढं वाटलं की सलमान खान सारखं दिसत आहे बघा. करीना कपूर तर 60% वाटते मला की एकदम बरोबर आहे. जॅकलिन फर्नांडिस ती पण होती ओके ओके. रोबोट तर एकदम ॲक्युरेट होता बघा. रोबोट तर आवडलं मला. आणि असं वाटत होतं की जसं काही सगळ्या सेलिब्रिटीमध्ये जाऊनच थांबलेलो आहे आम्ही. आणि तर मला लहानपण माझं आठवलं. शक्तिमान शक्तिमान खूप बघत होते मी. सोनपरी, शक्तिमान हे सगळे कार्टून्स कोण कोण बघितलेले लहानपणी मला सांगा नक्की. आणि हे माझ्या ताईच्या मुलांच्या लहानपणीचे कार्टून होते, जे की आम्ही खूप बघायचो. त्यांना लावून द्यायचे आणि मी पण बघत बसायची. आता म्युझियम बघून झाल्यानंतर आम्ही इथं आलो आहे आता हे फिश स्पा करण्यासाठी. आणि मी तर बिलकुल पण करत नव्हते, पण म्हटलं चला धाडस करून बघूया. आणि एवढी हालत खराब झाली माझी भयंकर. सगळे म्हणत होते किती नाटक करते. तिकडे काय मुलाने सांगते का इतर बोलते. आणि शेवटी मी धाडस केलंच. म्हटलं चला. आणि ना माझं थोडं पण असं माइंड मला आहे ना एवढं बिझी ठेवायचं होतं, मी काहीतरी येडीचाळी करत होते. नंतर मला बघून हसायला पण येत होतं. पण त्या टायमिंगला फक्त मला माझं लक्ष आहे ना दुसरीकडे घालायचं होतं, माझं लक्षच जाऊ नये. पण म्हटलं बाई मला आहे ना खतरो के खिलाडी बघायला एवढं आवडतं. पण म्हटलं हे बघणं सोपं आहे बाबा, हे करायचं खूप अवघड आहे. माझ्यासारखं माणूस तर अजिबातच हे छोटे मासे पण सहन नाही करू शकत. तर कायच म्हणावं. एवढं तर ह्यांनी रिलॅक्स बसले होते ना की मला ह्यांना बघून म्हटलं बाप रे तुम्ही तर एवढं छान मस्त गप्पा मारताय. मला का असं होत होतं. ह्यांनी म्हणते काही नाही फक्त गुदगुल्या होते. अमित भाईला पण तसंच होत होतं, गुदगुल्या होत होत्या. काही तेवढं वाटत नव्हतं. मीच का तेवढी घाबरत होते माहीत. नंतर काही अजून फोटो वगैरे काढले दीदीनं आम्ही सगळ्यांनीच आणि गोळा खातोय. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.